भाजपचा खासदार जसा मिरजकरांनी घालवला तसंच आमदारालाही घालवणार शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव। पुढे जाधव काय म्हणाले पाहूया। आज विचार करा, आजच निधी का दिला हो? आज 15 वर्ष सुरेश काडे इथे 15 वर्ष आमदार होते, 5 वर्ष आज जर आपण म्हणू 3-4 वर्ष तर ते मंत्री होते। त्या मंत्र्यांनी आज मिरजेची दुर्दशा बघा तुम्ही। त्यांना मिरजेच्या दुर्दशेची अजिबात गांभीर्य नाही, कुठलाही विषय त्यांच्या डोक्यात नाही। आज युवकांच्या विषयी त्यांना माहिती नाही, कुठला त्यांनी युवकांसाठी रोजगार काढला नाही। आज मिरजेतल्या भाजीपाल्याचा विषय घ्या, भाजी मंडळाचा विषय घ्या, त्याशी त्यांच्या डोक्यात विषय कुठला नाही। मिरजेतल्या ग्रामीण भागातल्या शेतीविषयी त्यांच्या डोक्यात कुठला विषय नाही, किंवा एखादा शेतीनिष्ठ प्रोजेक्ट काढायचा कोट्यवधी रुपयाचा ते त्यांच्या डोक्यात नाही। साखर कारखाना सोडून द्या, सूतगिरणी सोडून द्या, असे मोठमोठे उद्योग मी म्हणतो तर आपली शासकीय दूध डेअरी बंद पडलेली आहे, त्या दूध डेअरीचा विचार नाही। फक्त त्यांच्या डोक्यात आहे की रस्ते करणे, तेच रस्ते 4 महिन्यात उखडले पाहिजेत, परत टेंडर देणे, त्यात टक्केवारी मिळवणे। आज मला तर बेडगमचा एक रस्ता आहे, त्या रस्त्याला 6 महिन्यात 2दा निधी दिलेला आहे, तोच रस्ता त्याच रस्त्यासाठी परत निधी, परत टेंडर, अशा पद्धतीचं आज मिरजी दुर्दशा केलेली आहे। त्यांनी आता आज निधी वाटला, निधीची खैरात केली का हो? इतक्या वर्ष तुम्ही का निधी दिला नाही? आज महिन्याभरात इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही निधी वाटायला सुरुवात केलेली आहे। हे मिरजकरांना पूर्ण माहिती आहे। मिरजेची जनतेची तुम्ही दिशाभूल अजिबात करू नका। मिरजेचा जो सामान्य नागरिक आहे तो पूर्ण होरपळलेला आहे, महागाईने गाजलेला आहे। आज विद्यार्थ्यांची, आज सामान्य लोक स्वतःची मुलं शिकू शकत नाहीत, एवढी आज खासगी शाळेच्या फी म्हणा, शिकवणीच्या फी आज सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत। याचा तुम्हाला काही काडी सुद्धा विचार नाही, फक्त तुम्हाला निधीची खैरात वाट लागली नाही। मिरजे जनतेला आज आवडलेलं नाही। आपण जो डोळ्यापुढे निवडणुका ठेवून जे तुम्ही वाटप चालू केलेलं आहे, हे मिरजेच्या जनतेला आज कदापि पटणार नाही। परंतु येणाऱ्या विधानसभेत तुम्ही निधी वाटा अथवा वाटेल ते करा। ज्या पद्धतीनं मिरजकरांनी भाजपचा खासदार घालवला, त्या पद्धतीने ह्या वेळेला मिरजकर जनता ही कुठल्याही परिस्थितीत मिरजेतून भाजपचा आमदार घालण्याचं सोडणार नाही, एवढंच मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो।